जे वर्क केलेलं आहे हे हँडवर्क आहे. ऑफिस वेअर कलेक्शन आहे. वेगळा कलर आहे आणि मागे वेगळा कलर आहे. कोलकाता कॉटन मध्ये प्लेन मध्ये आहे और कॉटन मधले आहे. एक सुंदर व्ही नेक पॅटर्न आहे. पण एवढे सगळे कलर आहे. मागे थोडा डीप यू आहे. ही सगळी हँड एम्ब्रॉयडरी मल्टी कलर मध्ये एक साइडला लाईन आहे आणि एक साइडला ट्रान्सपरंट साडी आहे आणि हा पल्लू आहे. कुठल्याही सीझन मध्ये वेअर करू शकतो. कलकत्ता कॉटन मध्ये हाकोबा ब्लाउज पण हँड पेंटिंग आहे. हे वन पीस मध्ये इंटरनॅशनल. आता हे वेडिंग सीझन साठी बेस्ट आहे. हे डँगलिंग टॅसल्स. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलोय आरंभ कलेक्शन. लग्नाचा सीझन आताच चालू झालेला आहे आणि त्यासाठी जर तुम्ही ऑथेंटिक कलेक्शन पाहत असाल, साडी, कुर्ती, रेडीमेड ब्लाउज, तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे एका अशा जागी जिथे आपल्याला हे सर्व काही जे आहे एकदम ऑथेंटिक कलेक्शन आणि एकदम बजेट फ्रेंडली वेट मध्ये मिळेल. तर चला आज जाऊन पाहूया आपल्याला काय काय पाहायला मिळतं. नमस्कार, मी रिषिता काळे. आरंभ क्रिएशन हा आमचा ब्रँड आहे. सो आज आपण आपलं ब्लाउजचं कलेक्शन बघणार आहोत. सोबतच आपण साड्यांचं कलेक्शन सुद्धा बघणार आहोत. आपल्याकडे पर्सेस सुद्धा आहेत. हे सगळे ब्रायडल वेअर पर्सेस आहेत. आता सध्याच्या लग्नाच्या सीझनसाठी आपल्याकडे पर्सेस, क्लचेस सुद्धा आहेत. सो आपण स्टार्ट करूया ब्लाउजेस पासून. तर हे हकोबाचं ब्लाउज आहे. आपल्याकडे 400 पासून ब्लाउजची रेंज स्टार्ट होते. हे हकोबामध्ये आपल्याकडे 500 रुपीजला आहे. हे प्युअर कॉटनचं आहे. पफ स्लीव्ज आहे त्याला आणि आतमध्ये बटर कॉटनचं लाइनिंग आहे आणि बोटनेक आहे. आपल्याकडे व्हाईट, ऑफ व्हाईट, ब्लॅक, मरून असे बरेच कलर्स येतात. एम्ब्रॉयडरी केलेले कॉटनचे त्यात आपण बघू शकतो. हे सगळं जे वर्क केलेलं आहे हे हँडवर्क आहे आणि याला स्लीव्जला सुद्धा पॅटर्न आहे. त्यात कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे बॅक आहे आणि हे फ्रंट आहे. एम्ब्रॉयडरी मध्ये अजून पॅटर्न्स आहेत आपल्याकडे. हे सगळे हँड एम्ब्रॉयडरी केलेले आहे. सगळ्या याच्यात आपल्याला कलर्स अवेलेबल आहेत. हे नॉन पॅडेड आहेत आणि याला स्लीव्जला सुद्धा वर्क आहे. सगळे हँडवर्क केले आहेत. याच्यात वेगवेगळे डिझाईन्स आणि वेगवेगळे कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. नेक्स्ट आपल्याकडे कॉटन मध्ये आहे इकत, इंडिगो, कलमकारी. हे सगळे स्लीवलेस आहेत पण याच्यात आतमध्ये तुम्हाला अटॅच करायला स्लीव सुद्धा अवेलेबल आहेत. हे सगळे प्युअर कॉटन मध्ये आहेत. पॅडेड आहेत हे आणि याच्यात लाइनिंग पण आहे कॉटनची. कॉटन मध्ये स्लीवलेस पॅटर्न मध्ये हे सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. याच्यात पण आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहेत. इंडिगो हे एक फेस्टिव्ह वेअर कलेक्शन आहे आपल्याकडे, ज्याला पूर्ण सिक्वेन्सचं वर्क आहे. हे आपण लेहंगावर, साडीवर, कशावरही पेअर अप करू शकतो. हा पण तसाच एक ब्लाउज आहे. लॉंग लेंथ मध्ये आहे. हे आपलं ऑफिस वेअर कलेक्शन आहे. हे लॉंग लेंथ मध्ये आहे आणि कॉलर आहे. त्याच्यामुळे हे ऑफिस वेअर साठी खूप बेस्ट ऑप्शन आहे. सोबतच याच्यात कलर्स आपल्याकडे बरेच अवेलेबल आहेत. सोबतच हा एक वेगळा आहे प्रिंटेड. याला कॉलर आहे आणि पॅडिंग सुद्धा आहे. हे कॉटन मध्ये आहेत. कॉलर मध्ये आपल्याकडे अजून एक पॅटर्न आहे इकत मध्ये. 3/4 स्लीव्स, स्टँड कॉलर सोबत आणि बोटनेक. विस्कोस फॅब्रिक मध्ये जे लेहंगावर पेअरअप करू शकतो आपण. कोणत्याही कलरच्या लेहंगावर हे आरामात जाऊ शकतं. याला पण सिक्वेन्सचं वर्क केलेलं आहे. याच्यात पण आपल्याकडे डिझाईन्स वेगळ्या आहेत. वेगळा पॅटर्न आहे. याला एम्ब्रॉयडरी आहे. पूर्ण बॅकला बघू शकतात आपण. याला पुढे वेगळा कलर आहे आणि मागे वेगळा कलर आहे. याला सुद्धा आतमध्ये अस्तर आहे. प्रत्येकाचं अस्तर बटर कॉटनचं आहे, जे श्रिंक नाही होणार. आपलं कलेक्शन आहे खणाचं, जे सध्या फार ट्रेंडिंग आहे. सगळ्या फेस्टिव्ह वेअर साठी, ट्रेडिशनल वेअर साठी खण हे बेस्ट ऑप्शन आहे. खणामध्ये आपल्याकडे बरेच कलर्स ऑप्शन्स आहेत. नेक्स्ट मुव्हिंग टू एम्ब्रॉयडरी पॅटर्न. अगेन हे तुम्ही बघू शकता. इथे फ्रंटला वेगळं पॅटर्न आहे आणि याच्या बॅकला वेगळा पॅटर्न आहे. कारण हे सगळं जे आहे हे हँड एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. त्याच्यामुळे याचा कलर वेगळा आहे. 2 in 1 आपण असं याला म्हणू शकतो. ह्याचा हा कलर आहे आणि याला बॅकला असं येलो कलरचं एम्ब्रॉयडरी आहे. अच्छा. हे सुद्धा प्युअर कॉटन मध्ये नॉन पॅडेड आहे. याच्यात आपल्याकडे बरेच कलर्स आहेत. नेक्स्ट आपलं सुपर हिट झालेले खादी पॅटर्न. याला मागे पॅच वर्क आहे. याच्यात पण आपल्याकडे बरेच डिझाईन्स आहेत. हे सगळं एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी आहे आणि हे प्युअर खादी आहे. हे फॅब्रिक धुवून मग नंतर त्याला स्टिच केलंय, त्याच्यामुळे ते श्रिंक नाही होणार. खादीमध्ये आपल्याकडे वेगळा पॅटर्न आहे अंगरखा पॅटर्न. जो काय आपण पल्लू घेतो तो ह्या साईडने येईल आणि मग हे बंद होईल आणि त्याला बटन्स आहेत.
सो हे बटन्स पहिले बंद करायचे, पल्लू घ्यायचा आणि मग हे नॉट बांधायची. सो Okay. हे एम्ब्रॉयडरी केलेलं आहे, हे पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे. याला पॅड्स आहेत. आपल्याकडे आरी वर्क मध्ये आहे, तुम्ही हे पण खादीमध्येच आहे. याला पूर्ण बॅकला असं वर्क केलेलं आहे आणि हे फ्रंटला असं राहील आणि स्लीव्सला हे वर्क राहील. काश्मीरी वर्क पूर्ण भरलेलं येतं. त्याला सोबतच सिक्वेन्सचं वर्क आहे, म्हणजे तुम्ही इव्हनिंग पार्टीजला वगैरे जर हे वेअर केलं तर त्याला एक वेगळंच शाईन येईल. आणि हे सुद्धा सगळं हँडवर्क आहे. मल्टी कलर असल्यामुळे याच्यासोबत तुम्हाला बऱ्याच साड्या, लेहंगा पेअरअप करता येते. नेक्स्ट इज ब्रोकेड. सध्या फार ट्रेंडिंग असलेलं हे ब्रोकेड आहे. हे प्युअर ब्रोकेड आहे. याच्यात आपल्याकडे कलर ऑप्शन्स आहेत. हे पण आपण फेस्टिव्ह वेअरसाठी, वेडिंग सीझनसाठी मोस्टली प्रेफरेबल राहील. कोलकाता कॉटनमध्ये आहे, एम्ब्रॉयडरी केलेलं. तुम्ही याचं बघू शकता पॅटर्न किती सुंदर आहे. एक स्लीवला फक्त वर्क आहे आणि एक स्लीवला एक साईडला प्लेन आहे. सो द पल्लू कम्स ऑन दिस साइड अँड द वर्क इज ऑन दिस साइड. आणि बॅकला सुद्धा तसंच पॅटर्न आहे. सुंदर. हेवी वर्क मध्ये आपल्याकडे याच्यात अजून बरेच कलर ऑप्शन्स आहेत. सो हे पूर्ण भरलेलं ब्लाउज आहे. याच्यात आपण मागे एक पॅटर्न लावलाय सिल्वर मध्ये. सो तुम्ही बघू शकता ते साडीवर किती सुंदर पेअरअप झाला आहे आणि किती सुंदर दिसतंय. ह्याला मागे असं पूर्ण भरलेलं आहे आणि याचे गोंडे पण बघू शकता किती सुंदर आहेत. प्युअर बनारसी. पूर्ण हे प्युअर बनारसी आहे आणि आतमध्ये बटर कॉटनचं लाइनिंग आहे त्याला. याच्यात आपल्याकडे बरेच कलर ऑप्शन्स आहेत. युनिक गोल्डन आउटलाईन मध्ये. याच्यात पण आपल्याकडे बरेच कलर ऑप्शन्स आहेत. हे मल्टी कलर असल्यामुळे तुम्ही साडीज आणि लेहंगावर पेअरअप करू शकता. आपण येस व्ही नेक पॅटर्न आहे. याच्यातला आपण एक इकडे डिस्प्ले केलाय साडी सोबत. तो किती सुंदर त्याला पेअरअप केल्यावर दिसतोय बघा. छान. हे प्लेन मध्ये आहेत. सॉलिड कलर्स आपण म्हणू शकतो याला. याला बॅकला व्ही पॅटर्न आहे आणि पुढे सुद्धा व्ही पॅटर्न आहे. आतमध्ये बटर कॉटनचं लाइनिंग आहे. स्लीवलेस आहे पण त्याला आतमध्ये स्लीव्ज आहेत. प्युअर कॉटन मधले आहेत. याला आतमध्ये स्लीव्ज आहेत आणि हे बटर कॉटनचं लाइनिंग आहे आणि बॅकला यू शेप आहे. असं हे प्युअर कॉटन मध्ये असल्या कारणाने तुम्ही कोणत्याही साडीवर हे सुंदर पेअरअप करू शकता. हे ब्रोकेड मध्ये नवीन पॅटर्न आहे. मल्टी कलर आहे आणि मागे असा पानगळा आहे. हे सगळे कलर्स आहेत त्याच्यात. हा एक सुंदर व्ही नेक पॅटर्न आहे. याला इकडे पूर्ण एम्ब्रॉयडरी केलेलं आहे आणि याला नेट आहे. इकडे स्लीव्ज आहे त्याच्यासोबत. आतमध्ये मेगा स्लीव्ज येतील आणि बॅकला सुद्धा तसाच व्ही पॅटर्न आहे. येस नॉट आहे. ह्याच्यासोबत पण बरेच कलर ऑप्शन्स आहेत आणि हे जे आपण गोल्डन थ्रेड वाला वर्कचं जे ब्लाऊज बघितलं त्याच्यासोबत हे पण आहेत स्लीवलेस मध्ये. सो याच्यात पण एवढे सगळे कलर आहे. मागे थोडा डीप यू आहे आणि हे लेहंगावर तर खूप सुंदर दिसतील. हे पूर्ण असं वर्क केलेलं आहे. इथे खाली सुंदर अशी लेस आहे आणि हा खालचा पॅटर्न आहे किती सुंदर आहे. असं नॉर्मल स्ट्रेट नाहीये, तो असा यू शेप काइंड ऑफ आहे आणि हे त्याचं बॅक आहे. यालाही आतमध्ये स्लीव्ज आहेत आणि लाइनिंग आहे आणि पॅड्स सुद्धा आहेत. हा एक कॉटन मध्ये एम्ब्रॉयडरीचा पॅटर्न आहे. आपल्याकडे एम्ब्रॉयडरी मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. 3/4 स्लीव्स मध्ये येतील. याला बॅकलाही असं पॅटर्न आहे. ही सगळी हँड एम्ब्रॉयडरी आहे आणि स्लीव्सला सुद्धा तसंच वर्क केलेलं आहे. मल्टी कलर मध्ये हे सगळं तुम्ही बघू शकता. हे सगळं सिक्वेन्स वर्क आहे. हे सगळं हाताने केलेलं आहे. याचे स्लीव्स पण एल्बो लेंथ पर्यंत आहेत आपल्याकडे. लॉंग स्लीव. येस. याच्यात कलर्स आहेत. याच्यातला एक पॅटर्न मी तिकडे डिस्प्लेला लावला आहे रेड कलर मध्ये. तो खूप सुंदर कॉम्प्लिमेंट करतोय त्या साडीला, कारण त्याचा कलर आणि ब्लाऊज मध्ये आहे तसा कलर. पैठणीमध्ये आहेत आपल्याकडे ब्लाउजेस. हे सगळे पैठणीचे आहेत. पैठणीमध्ये आपल्याकडे 2-3 व्हरायटी आहे. तर हा एक आपण बघू शकतो. याला प्लेन वर्क आहे फक्त. याचे स्लीव्स पण तसेच आहे प्लेन. हा नेक्स्ट पॅटर्न आहे. त्याला स्लीव्सचे जे आहेत ते बॉर्डर आहेत. पैठणीचे जे बॉर्डर असतात तसे. येस मुनिया बॉर्डर आहे. तर तसे स्लीव्सचे बॉर्डर आहेत. हे एल्बो पर्यंत स्लीव्स आहेत. हे त्याच्यानंतर दुसरा एक पॅटर्न आहे. ते थोडे 3/4 स्लीव्स आहेत. सुंदर. लाल सिल्क सध्याचं ट्रेंडिंग. त्याच्यात पण आपल्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत. त्याचा नेक बघू शकता किती युनिक आहे आणि बॅकला पण असं व्ही नेक यू नेक आहे. याच्यात आपल्याकडे स्लीवलेस आणि स्लीव्स असे दोघंही पॅटर्न आहेत. हे हकोबा डिजिटल. याचा पफ स्लीव्स आहेत
हा अजून मार्केटमध्ये कुठेही आलेला नाहीये. बोटनेक अच्छा. आहे आणि हे हकोबा डिजिटल, जसं आपण मगाशी बघितलं प्लेन हकोबा, तसं याच्यात वर्क आहे डिजिटल. एक्सक्लुझिव्ह आहे. येस. हे चिकनकारी आहे, प्युअर चिकनकारी. जसे ड्रेसेस येतात तसे हे प्युअर चिकनकारीचे ब्लाउजेस आहेत. याच्यात आपल्याकडे व्हाईट, ऑफ व्हाईट आणि ब्लॅक हे 3 कलर्स आहेत आणि याला सिक्वेन्स लावली आहे, त्याच्यामुळे हे खूप सुंदर दिसेल. त्याचं ट्रेंडिंग आहे पफ स्लीव्ह. हे एक आपल्याकडे वेगळं पॅटर्न आहे ब्लाउजेसचं टाय डायमध्ये आणि हे स्पॅगेटी टॉप सारखं आहेत. हे तुम्ही क्रॉप टॉप म्हणून पण वेअर करू शकतात आणि ब्लाउज म्हणून पण पेअर अप करू शकतात. एक साइडला याला लाईन आहे आणि एक साइडला ट्रान्सपरंट आहे वा. आणि मागे याला व्ही नेक आहे. याच्यात बरेच कलर ऑप्शन आहेत आपल्याकडे. हे सगळे टाय डाय पॅटर्न आहे. हे कोलकाता कॉटन मध्ये ब्लाउजेस आहेत आपल्याकडे. हे बोटनेक ब्लाउजेस आहे आणि पुढे व्ही शेप आहे. हे स्लीवलेस आहे आणि याला स्लीव सुद्धा आहे. हे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि याला इनर सुद्धा आहे. सगळे कलर ऑप्शन्स आहेत त्याच्यात. याला स्लीव्ज आहे, व्ही नेक पॅटर्न आहे पुढे आणि प्रिन्सेस कट आहे आणि मागे याला गोल गळा आहे आणि नॉट सुद्धा आहे. बोटनेक पॅटर्न आहे प्रिन्सेस नेक मध्ये. हा पण प्युअर कॉटन आहे ब्लाउज. याचा प्रिंट तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि हे त्याचा बॅक आहे. तो ब्लाउजेस मध्ये आपल्याकडे एवढं सगळं कलेक्शन आहे. फॅब्रिक मध्ये आहे, सिल्क मध्ये आहे, कॉटन मध्ये आहे, इकत मध्ये आहे, कलमकारी मध्ये आहे. हे चिकनकारी मधले आहेत, बनारसी मध्ये आहे, मोडाल सिल्क मध्ये आहे. आता आपण रेडीमेड ब्लाउजेसचं कलेक्शन बघितलं. आता आपण आपल्या साड्यांचं कलेक्शन बघूया. आपल्याकडे भारतातील विविध राज्यातल्या विविध प्रकारच्या साड्या आहेत. जसं की ही जयपुरी साडी आहे. ह्याच्यामध्ये कलर्स आहेत. ही भागलपुरी आहे. बिहारची आहे ना? हा, ही बिहारची आहे. ही भागलपुरी प्रकार आहे हा. बरं. पिंक कलरची त्याला पदर आहे. पदर. हा, आणि ह्याच्यामध्ये कलर्स वगैरे सगळे अवेलेबल असतात. आपल्याला जर हवे असतील तर आपण ऑर्डर प्रमाणे देऊ. आणि हे साऊथ कॉटन आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला कलर्स वगैरे हवे असतील तर आपण ऑर्डर प्रमाणे घेऊ शकतो. हा एक प्रकार आहे. अजून एक साऊथचाच प्रकार आहे. हा पण पटोला म्हणतो आपण, त्यातलाच हा एक पटोला मध्येच एक प्रकार आहे. हा प्रिंट त्याची तशी आहे पटोला पॅटर्न मध्ये. हा पण एक साऊथचाच प्रकार आहे. मोठा हे दिलंय, बॉर्डर याची मोठी आहे. म्हणजे साऊथच्या ज्या साड्या असतात त्याची बॉर्डर जरा मोठी असते. करेक्ट. तर ह्या साऊथच्या साड्या आहेत. ही एक साडी प्लेन डिजिटल वर्क आहे. अच्छा, डिजिटल प्रिंट केलं. हा, साडी बघायला आपल्याला वाटते हेवी असेल, पण ही साडी खूप लाईट वेट आहे. ओके. याच्यावरती डिजिटल वर्क केलेलं आहे. आपण बघू शकता. ही नेसल्यानंतर आपल्याला म्हणजे वाटणार नाही की आपण खूप हेवी साडी, वाटताना वाटते की आपण खूप हेवी साडी नेसलो, पण ही लाईट वेट साडी आहे. आपण ती घातली की आपल्याला वाटणार नाही. आणि एक वेगळा लुक येणार त्या नेसताना. हो, सुंदर. ही पण साऊथ मधली साडी आहे. ही साडी आहे आणि हा पल्लू आहे. अच्छा. ही अशी साडी आहे. एकदम लाईट वेट मीडियम बॉर्डर आहे ना? मीडियम बॉर्डर आहे आणि साडी एकदम लाईट वेट आहे आणि एकदम सॉफ्ट मटेरियल आहे या साडीचं. आपण घातल्यानंतर आपल्याला अगदी म्हणजे वाटणार नाही की आपण हेवी साडी घातली असं. बरोबर. यात हे प्रकार आहेत, वेगळे वेगळे कलर्स अवेलेबल आहेत याच्यामध्ये. हे बघा, ही साडी आहे, हे ब्लाउज आहे. आपण एक साडी याचा कलर आहे आणि हा पदराचा कलर आहे. मोरपिसी आहे ना? हा, पदर मोरपिसी आहे आणि साडी गुलाबी आहे. हा ग्रीन कलर आहे, हिरवा, आणि याचे काठ थोडेसे कॉपर कलर मध्ये आहेत आणि त्याचा पदर पण तसाच आहे, कॉपर मध्येच. थोडासा पिंकिश कलर आहे. हे कॉपर कलर फार ट्रेंडिंग मध्ये आहे आणि लाईट वेट साड्या आहेत आपल्या सगळ्या. इंडिगो कलरची. ही इंडिगो मध्ये आहे. ही राजस्थानची प्रिंट आहे. ही सॉफ्ट मल कॉटन मध्ये साडी आहे. लाईट वेट आहे. ही आपण ऑल ओव्हर सीझन मध्ये, कुठल्याही सीझन मध्ये वेअर करू शकतो अशी साडी आहे. आणि आता हिचा फार ट्रेंड चालू आहे सध्या इंडिगो साडीचा. कलमकारी मध्ये आहे. साऊथचा पॅटर्न आहे. हा पण मल कॉटन मध्येच आहे अवेलेबल. अच्छा. आणि ही एकदम लाईट वेट साडी आहे. ही पण आता
एकदम हिट साडी आहे. कलमकारी आणि मधुबनीला एक डिमांड हा, डिमांड आहे भरपूर. ही कल्याणी साडी आहे. पल्लू आहे पिंक कलरचा. कल्याणी एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आपण पैठणी घालतो त्या पॅटर्न मध्येच आहे, फक्त ही हेवी रेंज मध्ये नाहीये. हिचा रेंज थोडा पैठणी हा रिझनेबल रेट आहे हिचा. ह्या साड्यांमध्ये ब्लाऊज मॅच करून दाखवते. ही साऊथचाच पॅटर्न आहे हा. ह्या ब्लाऊजला स्लीव्ज अटॅच आहेत. ह्याचा पानगळा आहे आणि मागे पानगळाच आहे आणि याला पॅड आहेत आणि इनर पण आहे. पण मिसमॅच करून ठेवलेत. कलकत्ता कॉटन मध्ये हाकोबा ब्लाऊज आहे हा. ही प्युअर कलकत्ता कॉटन आहे. ब्लॅक कलरची साडी आणि मरून कलरचा पल्लू आहे त्याला. कॉटनची साडी आहे साऊथची. साडीचा रंग आहे निळा, पल्लू आहे थोडासा गोल्डन आणि आपला ब्लाऊज आहे कॉपर कलर मध्ये. आपण तो पण मिसमॅच करून ठेवला आहे. नेक आहे तो व्ही आहे, मागचा पण व्ही आहे आणि पॅडेड आहे. स्लीव्ज अटॅच आहेत. ही पण एक कलमकारी मध्येच आहे आणि हा ब्लाऊज हकोबाचा आहे. पफ स्लीव्ज आहेत. हा बोट नेक आहे. त्याला पॅड आहेत आणि इनर पण आहे. प्युअर कलमकारी मल कॉटन मध्ये ही साडी आहे. हे पण साऊथचाच एक पॅटर्न आहे. आपण त्याला आपला ब्लाऊज मॅच करून वेअर केला आहे. बघा कार्ड बघा, साडीचा कलर बघा जवळून आणि प्रिंट बघा. एकदम लाईट वेट साडी आहे. हे पैठणी मध्येच आहे आपल्याकडे. पण ही कमी रेंज मध्ये आहे. सेमी पैठणी. ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत आणि हे सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे. ही कडियाल बॉर्डर आहे का? हो ना, उठून दिसते. हो, आणि याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. आपण हा ब्लाऊज आपला लावून बघितला, याला वेअर केलाय. हा गुलाबी ब्रासो मध्ये आहे, ब्रॉकेड मध्ये. ह्याचा गळा गोल गळा आहे आणि समोरून पण गोल गळा आहे. याला स्लीव्ज अटॅच आहेत. ज्याला लावायचे असतील ते लावू शकतात. पॅड पण आहेत आणि इनर पण आहे त्याला. हे कलकत्ता कॉटन मध्येच आहे. ह्याचा कलर आहे हिरवा आणि काट आहे जरा थोडेसे ऑरेंज पिंक रेड मध्ये. त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स आहेत. आपल्याकडे प्युअर कॉटन मध्ये पण साडी आहे. डेली वेअर साठी किंवा उन्हाळ्यात गरमीसाठी प्युअर कॉटन मध्ये साड्या आहेत, ज्या आपण घरात सिनियर सिटीजन साठी आपण घेऊ शकता. आणि प्युअर कॉटन आहे, मल कॉटन आहे. धुतल्यानंतर एकदम सॉफ्ट होईल. ह्याच्यामध्ये आपल्याकडे कलर्स अवेलेबल आहेत. हे आपण बघू शकता. कल्याणी साडी आहे. हा पदर बॉडी आहे. हे तुम्ही पूर्ण बॉडी बघू शकता. याचा ब्लाऊज गुलाबी रंगाचा आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. हे आपण घातल्यानंतर फार कम्फर्टेबल वाटते. आपण दिवसभर जरी साडी घातली तर अंगावर साडी आहे असं वाटत नाही. लाईट वेट आहे, अगदी लाईट वेट आहे. तरुण मुली आहेत त्याही घालू शकतात आणि ज्या वयस्कर आहेत मीडियम रेंज एजवाल्या त्या पण घालू शकतात. अशी ऑल ओव्हर ही साडी आहे. ही साडी बघा वर्क मध्ये. याचं डिझाईन एम्ब्रॉयडरी बघा, हँड एम्ब्रॉयडरी आहे आणि काठाला त्याच्या स्टोन्स लावलेले आहेत. ही घातल्यानंतर अशी दिसते. फुल एम्ब्रॉयडरी आहे त्याला. पॅच मध्ये मध्ये बुट्टी आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे. याच्यामध्ये कलर्स अवेलेबल आहेत. कोणाला हवे असतील तर आपण ऑर्डर प्रमाणे मागवून देऊ शकतो. सॉफ्ट मटेरियल मध्ये ही साडी आहे. हे पण एम्ब्रॉयडरी आहे आणि बॉर्डरला त्याच्या गोल्डन कलरचे लेस आहे. हे पूर्ण साडी ऑल ओव्हर भरलेली आहे आणि एकदम लाईट वेट मटेरियल आहे. ही साडी फुल पूर्ण भरलेली आहे आतमध्ये. तुम्ही साडी लग्नात किंवा कुठल्या पार्टीला वगैरे गेलात तरी तुम्ही वेअर करू शकता. सुंदर खादीमध्ये साडी आहे. ह्याच्यावरती हँड एम्ब्रॉयडरी नाहीये पण हँड पेंटिंग आहे. अच्छा, हँड पेंटिंग आहे. वाह, सुंदर. याच्यामध्ये अशी पेंटिंग आहे. हे सगळं तुम्ही बघू शकता. आणि याच्यावरती हा ब्लाऊज आपण मिसमॅच केला आहे. हे पाठीमागे आहे
बॅकला आहे, हा बोटनेक आहे आणि स्लीव्हजला पण एम्ब्रॉयडरी आहे, आपण बघू शकता. हा नॉन पॅडेड आहे आणि लाइनिंग आहे आतमध्ये प्रत्येकाला, आणि हा 36 आहे. हा जवळपास 44 होतो. अच्छा. याच्यामध्ये मार्जिन पण भरपूर असते, तर आपण बघू शकता मार्जिन पण असते दोघं साईडला, तशी तेवढी मार्जिन आहे. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम होत नाही. सुंदर. ही पूर्ण भरलेली साडी आहे. हे सगळं वर्क आहे, आपण बघू शकता. याच्यावरती टिकली वर्क आहे आणि हे सगळं एम्ब्रॉयडरी वर्क आहे. आजूबाजूला जे आहे ते एम्ब्रॉयडरी आहे. ही साडी पूर्ण भरलेली आहे अशी. आतमध्ये याच्या बुट्टी आहे अशी छोटी छोटी वर्कवाली, आणि हा आपण ब्लाऊज याच्यावरती मिसमॅच केलेला आहे. हा पण वर्क मध्ये आहे, लॉंग स्लीव्ह. लॉंग स्लीव्ह मध्ये. याचा गळा जो आहे तो व्ही नेक मध्ये आहे. याला व्ही पण नाही म्हणता येणार, थोडासा फॅन्सी आहे. हा फॅन्सी आहे. आणि याचा बॅकचा नेक आहे तो थोडा डीप आहे. याला पण पॅड आहेत आणि इनर पण आहे याच्यामध्ये. आपल्याला जर आवडल्या असतील तर आपण ऑर्डर करू शकता. ही सेमी पैठणी आहे, आपण बॉर्डर बघू शकता. याचं मटेरियल पण बघा कसं आहे ते, पारंपरिक कलर आहे. आणि हे आपण पैठणीचं ब्लाऊज याला मिसमॅच केला आहे. याचा पदर बघू शकता आपण, ट्रेडिशनल आहे. आणि याला पिंक कलरचं थोडंसं पिंक आणि ग्रीन थोडं आपण म्हणू शकतो, किंवा प्युअर शेड आहे हा साडीचा. आणि हे पैठणीचं ब्लाऊज आपण त्याच्यावरती मिसमॅच केलं आहे. याला पॅड आहेत आणि याला अस्तर आहे आतमध्ये, आणि मार्जिन पण आहे प्रत्येक ब्लाऊजला. 36 असेल तर तो 38, 34, 38 होऊ शकतो. हे इरकल मध्ये ही साडी आहे आणि ब्लाऊज आपण त्याच्यावरती मिसमॅच खणाचा केला आहे. हे पफ स्लीव्ज आहेत ब्लाऊजला. ह्याचा पण गळा गोल आहे आणि मागचा पण वेगळा पॅटर्न दिलेला आहे. ह्याच्यात पण पॅड आहेत आणि इनर आहे ब्लाऊजला. आणि साडीचा पल्लू हा आपण बघू शकतो. अशा प्रकारचा आपण एक साऊथचाच प्रकार आहे, सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे. याच्यावरती मोर आहेत. एकदम लाईट वेट साडी आहे आणि ब्लाऊज पण आपण पूर्ण भरलेला आहे. हा शाईन पण आहे, शाईन आहे साडीला पण आहे आणि ब्लाऊजला पण आहे. पार्टी वेअर सर्विस कलेक्शन, पार्टी वेअर कलेक्शन आहे आपलं. आपण पार्टीलाही घालू शकतो किंवा लग्न कार्यात पण आपण घालू शकतो. ही लाईट वेट मध्ये म्हैसूर सिल्क मध्ये आहे. एकदम लाईट वेट साडी आहे. आपण दिवसभर जरी घातली तर आपल्याला वाटणार नाही की आपण साडी घालून आहोत असं. आणि हा ब्लाऊज आहे काश्मीरी वर्क मध्ये, आपण मिसमॅच केला आहे याला. ही साडी मी घातली बनारसी मध्ये आहे. हिचा हा पदर आहे. एकदम लाईट वेट मध्ये ही साडी आहे. ह्याचा आपण डिझाईन बघू शकता, कलर बघू शकता. हे सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे. हे प्युअर बनारसी मध्ये आहे. ह्याचं आपण बघू शकता. आपल्याला जर यात कलर्स हवे असतील तर आपण ऑर्डर प्रमाणे मागून देऊ शकतो. हे प्युअर कॉटन मध्ये आहे आणि हे एम्ब्रॉयडरी आहे काथा वर्क मध्ये. याचं मटेरियल पण सॉफ्ट आहे. हे इरकल पॅटर्न मध्ये आहे आणि याचे हे काठ बघू शकता आपण, वर्क पण बघू शकता. आणि हा ब्लाऊज जो आहे प्युअर कॉटन मध्ये आहे. आपण याला मिसमॅच केला आहे. सेलम सिल्क मध्ये ही साडी आहे. हा याचा ब्लाऊज आहे, हा पल्लू आहे आणि याचा हा कलर आहे. एकदम सॉफ्ट मटेरियल मध्ये ही साडी आहे आणि याच्यावर आपण हा ब्लाऊज मिसमॅच केला आहे आपला. फ्रिल आहे अशा व्ही नेक मध्ये हा आहे. आतापर्यंत आपण रेडीमेड ब्लाउजेस बघितले, साड्या बघितल्या. आता आपल्याकडे 2 पीस आणि 3 पीस मध्ये कलेक्शन आहे. आपण त्यात पण डील करतो. हे 2 पीस मध्ये आहे. कॉर्ड सेट आहे. हा स्कर्ट आहे. हा पण स्कर्ट आहे. हा 3 पीस मध्ये आहे. कुर्ती, पॅन्ट आणि दुपट्टा. पार्टी वेअर कलेक्शन आहे. हे 1 पीस मध्ये इंटरनॅशनल
कलेक्शन आहे, मार्केटमध्ये कुठेही मिळत नाही, हे आउट ऑफ इंडिया मिळतात. एम्ब्रॉयडरी तुम्ही बघू शकता. ह्याचा हा बॅक आहे. ही कुर्ती आहे, हँड एम्ब्रॉयडरी आहे, हँड वर्क आहे, एकदम लाईट वेट मध्ये ही कुर्ती आहे आणि सॉफ्ट मटेरियल मध्ये आहे. एम्ब्रॉयडरी मध्येच आहे, हँड वर्क मध्येच आहे. तुम्ही बघू शकता स्टोन्स लावलेले आहेत त्याला आणि वर्क केलेलं आहे. एकदम लाईट वेट आहे, पार्टी वेअर. हँड वॉश करावं लागेल ना? हो, हँड वॉश फर्स्ट ड्राय क्लीन केलं तर योग्य उत्तमच असेल. हे प्युअर कॉटन मध्ये आहे. हे 3 पीस कलेक्शन आहे आपलं. हे एम्ब्रॉयडरी आहे याच्यावरती, बघू शकता तुम्ही. हा दुपट्टा आहे, 2.5 मीटरचा दुपट्टा आहे हा, प्युअर कॉटन मध्ये. आणि ही पॅन्ट आहे, अफगाणी पॅन्ट येते, त्यातली पॅन्ट आहे ही. ए लाईन कुर्ती आहे, तुम्ही 1 पीस म्हणून पण यूज करू शकता. काय आहे, एम्ब्रॉयडरी आहे. हा याचा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे. बॅकला पण एम्ब्रॉयडरी आहे, आपण बघू शकता. याचं मटेरियल अगदी सॉफ्ट आहे. याच्यात तुम्हाला कलर्स अवेलेबल होतील. त्याकडे कॉर्ड सेट मध्ये पण आहे, प्युअर कॉटन मध्ये. आणि हे पॅन्ट आहे. आपण डेली वेअर कुर्तीज मध्ये पण डील करतो. जर ऑफिस वेअर साठी किंवा डेली वेअर साठी कोणाला कुर्तीज हवी असतील तर नक्की कॉन्टॅक्ट करा. आपल्याकडे रेडीमेड ब्लाउजेस, साड्या, कुर्तीज मध्ये भरपूर कलेक्शन आहे, पण व्हिडिओमध्ये आपण सगळं नाही दाखवू शकत कारण व्हिडिओ फार लॉंग होईल. त्यामुळे तुम्ही प्रत्यक्ष येऊन जर आपल्या घरी व्हिजिट केलीत तर फारच बरं होईल, किंवा तुम्हाला व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज अवेलेबल आहे. सो आपल्याकडे ब्रायडल वेअर बॅग्स आहेत. ह्या क्लचेस सारखं पण तुम्ही त्याला वेअर करू शकतात किंवा त्याला स्लिंग सुद्धा आहे आतमध्ये. तुम्ही हे मी जसं वेअर केलंय तसं तर वेअर करू शकतात. हे प्युअर वेल्वेट मध्ये आहे आणि याला पूर्ण वर्क केलेलं आहे. आता हे वेडिंग सीझन साठी बेस्ट आहे. त्यासोबतच आपल्याकडे हे सुद्धा आहे, हे डँगलिंग टॅसल्स सारखं आहे. याच्यात आपल्याकडे कलर ऑप्शन सुद्धा आहेत. तुम्हाला ह्या कलेक्शन पैकी जर काही घ्यायचं असेल किंवा ऑर्डर करायचं असेल तर आपला ऑनलाईन इंस्टाग्राम हँडल आहे, आपला नंबर आहे, व्हिडिओ कॉलिंग सर्व्हिसेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. आणि जर तुम्हाला घरी येऊन बघून ट्राय करून जर घ्यायचं असेल तर तेही आपल्याकडे फॅसिलिटीज आहेत. आपला ॲड्रेस आहे 803 A विंग सहज मित्र सोसायटी, खारेगाव नाका, खारेगाव, कळवा, ठाणे. मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.